मंडळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की पुढचं 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. कशासाठी? तर देशासाठी. साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे. हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा. तुमच्या मनात विचार आला असेल की अरे, सोनं खरेदी करणं आणि देशभक्तीचा काय संबंध आहे? पण थांबा, कारण या सोन्यामागे एक अशी आर्थिक गोष्ट दडली आहे जी तुम्हाला समजली तर पुढच्या वेळी सोनं खरेदी करण्याआधी तुम्ही सुद्धा विचार करा. भारतात सोनं म्हणजे फक्त धातू नाही, ती एक भावना आहे, परंपरा आहे, सुरक्षिततेची खात्री आहे आणि अनेकांसाठी प्रतिष्ठेचं प्रतीक सुद्धा आहे. घरात लग्न ठरलं की पहिला विचार काय असतो? किती तोळे सोनं घ्यायचं. दिवाळी दसरा आला की सोनं घेणं हे शुभ मानलं जातं. आर्थिक संकट आलं तरी लोक शेअर्स विकतील, पण सोनं नाही. आणि म्हणून सोन्याशी भारताचं अतिशय जवळचं नातं आहे. पण हाच भावनिक संबंध आता देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आणतोय. भारत हा जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा सोन्याचा ग्राहक देश आहे. आकडा ऐकाल तर थक्क व्हाल. 2024 मध्ये भारतानं तब्बल 802.8 टन सोनं खरेदी केलं. 2023 मध्ये हा आकडा होता 761 टन. म्हणजे एका वर्षात जवळपास 5% वाढ ही आयातीमध्ये झाली. आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगतो. सोन्याचे भाव इतिहासातल्या उच्चांकावर पोहोचले तरी सुद्धा भारतीयांच्या खरेदीवर याचा कुठलाही परिणाम झाला नाही. 2023 मध्ये भारतानं सोन्यावर जवळपास 3,92,000 कोटी रुपये खर्च केले आणि 2024 मध्ये हा आकडा पोहोचला 5,15,000 कोटींवरती. म्हणजे तब्बल 31% वाढ झाली. याचा अर्थ स्पष्ट आहे, भारतासाठी सोनं हे फक्त दागिन्यांचं आकर्षण राहिलेलं नाहीये, तर ते आर्थिक मानसिकतेचं केंद्र बनलंय. पण आता खरी गोष्ट आहे का? आपण एवढं सोनं विकत घेतो, पण भारत स्वतः किती सोनं तयार करतो बरं? तुम्हाला माहिती आहे, वर्षाला फक्त 1 ते 2 टन सोनं हे भारतात बनतं. बाकीचं सगळं म्हणजे जवळपास 90% जास्त सोनं आपल्याला परदेशातून आयात करावं लागतं. आणि इथंच हा खरा आर्थिक खेळ सुरू होतो. कारण सोन्यासाठी भारताला डॉलरमध्ये पैसे मोजावे लागतात. म्हणजे प्रत्येक वेळी आपण सोनं विकत घेतो तेव्हा देशातून डॉलर बाहेर जातात. 2024-25 मध्ये भारतानं जवळपास 58 अब्ज डॉलर किमतीचं सोनं घेतलं. म्हणजे भारतातले 58 अब्ज डॉलर हे बाहेर गेले. 2025-26 मध्ये हा आकडा किती होता माहितीये? हा आकडा होता 71.98 अब्ज डॉलर. वजनाच्या भाषेत सांगायचं तर 2024-25 मध्ये भारतात जवळपास 757 टन सोनं आयात करण्यात आलं. हे केवळ खरेदी नाही, तर देशाच्या परकीय चलन साठ्यावरचा प्रचंड मोठा ताण आहे. भारत मुख्यतः स्वित्झर्लंडमधून जवळपास 40% सोनं आयात करतो. त्यानंतर UAE मधून 16% सोनं येतं. तसंच दक्षिण आफ्रिका, पेरू, अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलिया हे देश देखील भारताला मोठ्या प्रमाणात सोनं पुरवतात. म्हणजे भारतीयांच्या गळ्यातलं सोनं थेट जागतिक बाजाराशी जोडलं गेलंय. आता इथे एक भन्नाट गोष्ट आहे. गेल्या वर्षी भारतात एका संस्थेनं एकट्यानं 57 टन सोनं खरेदी केलं. कोण असेल? एखादा उद्योगपती? एखादा अरबपती? नाही, ती होती भारतीय रिझर्व्ह बँक, म्हणजे आपली RBI. मार्च 2025 मध्ये RBI कडे तब्बल 879.6 टन सोन्याचा साठा होता. आणि फक्त 2024-25 या वर्षात RBIनं 57.5 टन सोनं खरेदी केलं. कारण जागतिक अस्थिरतेच्या काळात सोनं हे सिर्फ असेट मानलं जात आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे. मे 2026 मध्ये भूराजकीय तणाव वाढला, जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर झाली आहे आणि भारतासमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे आपला परकीय चलन साठा टिकवून ठेवणं.
म्हणूनच आता बिगर जीवनावश्यक सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय. कारण जर भारतीयांनी सोन्याची खरेदी आपण म्हणूया 30 ते 40% जरी कमी केली ना, तरी भारताला तब्बल 20 ते 25 अब्ज डॉलर्सची बचत होऊ शकते. त्यामुळे करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे चालू खात्यातली जी तूट आहे ना, ती अर्थातच कमी होईल. डॉलरची मागणी कमी होईल, रुपयावरचा दबाव कमी होईल आणि भारतीय अर्थव्यवस्था अधिक स्थिर होऊ शकेल. म्हणून मुद्दा फक्त सोनं खरेदी करण्याचा नाहीये. मुद्दा आहे आपण देशाचा पैसा कुठे वापरतोय. कारण प्रत्येक आयात केलेला सोन्याचा ग्रॅम हा फक्त दागिना नसतो. तो देशाच्या डॉलरच्या साठ्याशी संबंधित आहे, रुपयाच्या ताकदीशी संबंधित आहे आणि भारताच्या आर्थिक भवितव्याशी सुद्धा तो जोडलेला असतो. म्हणूनच आजचा खरा प्रश्न हा नाहीये की आपण किती सोनं विकत घेतो. खरा प्रश्न हा आहे आपण देशाच्या भवितव्यासाठी किती शहाणपणानं गुंतवणूक करतो. आणि कदाचित हीच आहे सोनं खरेदी आणि देशभक्ती यामागची खरी गोष्ट. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.